10 जिल्ह्यांची निवड अजून केलेली नाही, निवड प्रस्तावित आहे। ज्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदांनी मोक्याच्या जागा, ज्या ठिकाणी हे मॉल उभं राहील आणि मार्केटिंग पण चांगलं होईल अशा ठिकाणच्या जागा आपण निवडलेल्या आहेत आणि किमान 20,000 स्क्वेअर फुटाची जागा असावी असा एक मॉलची संकल्पना आहे। माझा शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदांनी त्या जागा दिलेल्या आहेत। माझा अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहे। स्पेसिफिक प्रश्न नंबर 1, आपण 11 ऑगस्ट 2025 ला GR काढला तर आता आपल्याकडे निधी किती उपलब्ध आहे? 11 ऑगस्ट 2025 ला GR काढला, हे 200 कोटी जे देणार आहे किती निधी उपलब्ध आहे? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, हे 10 मॉल हे किती वर्षात बांधण्याचा ग्रामविकासचा कार्यक्रम आहे? म्हणजे बिरबलाची खिचडी होता कामा नये। स्पेसिफिक याच्यावर उत्तर राहिलं की मग आपल्याला पुढे जाणं। आणि तिसरं, विदर्भात येऊन आता ऑक्सिजन घेतलाच आहे तर या 10 पैकी 5 मॉल विदर्भात तुम्ही बांधणार आहात का? तर आता आमचा ऑक्सिजन परत करा। सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आम्ही सन्माननीय मुनगंटीवार साहेब राज्याचे नेते आहेत, ते विदर्भाची भूमिका सातत्याने मांडत असतात। विदर्भाला न्याय तर देईल आणि निश्चितपणे विदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते मॉल बांधले जातील। निधी उपलब्ध आहे, निधीची अडचण नाही, निधी मागणीप्रमाणे निधी उपलब्ध होतो। आपण तरतूद 200 कोटीची आपण केलेली आहे आणि निधी 200 कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि आपण मागणीप्रमाणे करू आणि 1 वर्षामध्ये हे 10 मॉल तयार करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। अध्यक्ष महोदय,